नमस्कार. आज आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत. हे ब्लाउज अंगामध्ये खूप छान बसतं. ज्या ताईंना कटोरी ब्लाउज घालण्याची सवय आहे त्यांच्यासाठी हे ब्लाउज अगदी छान आहे. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. म्हणजे जे व्हिडिओमध्ये बारकावे असतात ते सांगितले जातात. क्लास संदर्भात माहिती पण क्लास संदर्भात पण आपण आज व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. इथे मी घडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचे आहेत. 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये 3 भाग येतात म्हणून त्याला 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज असं म्हणतात. आता इकडनं आपण सुरुवातीला 1.5 इंच अंतर आधी सोडणार आहोत आणि मग बाकीचं पॅटर्न बनवणार आहोत. आता प्रत्येक छातीनुसार हे पॅटर्न मधले अंतर सोडायचं आहे. आता आज आपण इथे 1 इंच अंतर सोडूया आणि मग बाकीचं पॅटर्न बनवूया. हे जे सोडलेलं अंतर असणार आहे ते फक्त पुढच्या भागासाठी, मागच्या भागासाठी नाही. हे आखून घेते पट्टीने. त्यानंतर आपल्याला ह्या रेषेवर ब्लाउजची उंची अधिक शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आता आज आपण हे 30 छातीच्या मापाचं 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत. ब्लाउजची उंची 13 इंच आहे. 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 14 इंच. सगळी मापं चार्टनुसार घ्यायची आहेत. शोल्डर आपण घेणार आहोत 5.5 इंच. हे अंतर घेतलं, जोडून घेतलं. मुंडा घेतला 5 इंचाचा. हे मार्किंग केलं, हे अंतर पट्टीने जोडून घेतलं. हे ब्लाउज अंगामध्ये खूप सुंदर बसतं. तर टोक येणं वगैरे असं काही दिसत नाही. त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता 30 छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भागाला 7.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. ह्या पॅटर्न मध्ये कमर घेराचं अंतर घ्यायचं नाहीये. सरळ खाली पट्टीने अंतर जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर मुंड्यांचे आकार देऊया. आता इथे आपण मागचा भाग पुढचा भाग दोन्ही सोबत काढतोय त्यामुळे दोन्हीही मुंड्यांचे आकार आपल्याला इथे द्यायचे. 1.5 इंचावर मागच्या मुंड्याचा पॉइंट केला आणि हा आकार इथे भाग जोडत देऊन घेतला. हा झाला मागच्या मुंड्याचा आकार. पुढच्या मुंड्यासाठी इकडे 1 इंचाचं मार्किंग केलं, इकडे 1 इंचाचं मार्किंग केलं. हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य आणि मध्यापासून 0.5 इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे. मुंड्याचे आकार देण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. त्यानंतर आपल्याला गळाखोली घ्यायची आहे. गळाखोली आपण घेणार आहोत 2 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या. उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन. 5.5 इंचाचा गळा आहे. अर्धा इंच ऍड केलं 6 इंच. हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया. आणि इथे कोपऱ्यात गळ्याला गोलाकार देऊन घेतला. त्यानंतर आता खालच्या बाजूला यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला योगपट्टी निघते, साइड भाग निघतो. हे पॅटर्न कपड्यावर वाढवावं लागतं बरं का. आता इकडच्या बाजूकडनं आपण फिटिंग कडनं 2.5 इंचावर मार्किंग केलं. काच बटन पट्टीच्या बाजूकडनं 3 इंचावर मार्किंग केलं. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. वरती पुन्हा इकडे अर्धा इंचाचं मार्किंग करून आपल्याला हे योगपट्टीचा आकार द्यायचा. 0.5 इंच योगपट्टीच्या रेषेपासून खाली घ्यायचं आणि हे अंतर गळ्यापासून इकडे पट्टीने तिरकस जोडून घ्यायचं. त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला छातीचा 10वा भाग हे अंतर घ्यायचं आहे. आता 30 छातीचं आहे. छातीचा 10वा भागाला 3 इंच आणि उभा टक्स आपल्याला इथे घ्यायचा आहे 2 इंचाचा. आणि टक्सच्या दोन्ही बाजूला इकडे 1 इंचाचं मार्किंग केलं, इकडे 1 इंचाचं मार्किंग केलं. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. आणि मुंड्यातून आपल्याला हा प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा. प्रिन्सेस कटचा आकार देताना मुंड्यातून हात अशा पद्धतीने छान गोलाकार फिरवा. हे अशा पद्धतीने. हे झालं आपलं पॅटर्न आखून. आता हे पॅटर्नचं कटिंग कसं करायचं, कपड्यावर वाढवायचं कुठे, सगळे बारकावे आपण बघूया. आता याचं कटिंग करून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही तुमच्या अडचणी असेल तर कमेंट करत चला. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा. नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आता हा झाला आपला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग. आता हे जे साईडला आपण 1 इंच अंतर वाढवलेलं होतं ते आपण मागच्या भागातून काढून टाकणार आहोत.
कारण हे जे अंतर आहे ते फक्त आपण इथला पफ आपला खोलगट भाग छान तयार व्हावा त्यासाठी वाढवलेलं होतं. आता मागच्या भागातून ते अंतर आधी काढून टाकूया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग बघणार आहोत. गळाखोलीचं अंतर टाकण्याआधी पहिले इकडे 1 इंचचं मार्किंग करून घेऊया. आणि मग इथून पुढे आपल्याला गळाखोलीचं अंतर, गळ्याची उंची, गळ्याचा आकार सगळं मार्किंग करायचं आहे. प्रत्येक पॅटर्न मध्ये जे वाढवलेलं अंतर असणार आहे ते फक्त पुढच्या भागासाठी हे लक्षात घ्या. आणि हे जर काढायचं राहिलं तर तुमचं ब्लाऊज बिघडू शकतो. आता इथे आपण गळाखोलीचं अंतर टाकूया. गळाखोली घेतली होती आपण 2 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची जी असेल ती. 8 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच ऍड केलं 8.5 इंच. हा बॉक्स तयार करून घेते. खालच्या बाजूला पसरट गळा हवा असेल तर इथेच पेपरवर अंतर वाढून घ्या आणि वरती गळाखोलीच्या अंतराला हे तिरकस जोडून घ्या. आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला. खालचा टक्स आपण घेणार आहोत 4.25 इंचाचा आणि उभा टक्स आपल्याला गळ्यापेक्षा 5 इंचाने कमी शिवायचा आहे. उभा आपण 4.5 इंच शिवणार आहोत. या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला 1 इंच करायचं आहे. म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच. आता हे गळ्याचं कटिंग करून घेऊया. हे झालं आपल्या मागच्या भागाचा पॅटर्न तयार. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे ते बघूया. पहिले मुंडाचा आकार कापून घ्यायचा, त्यानंतर गळा कटिंग करून घेऊया. हे ब्लाऊज अंगामध्ये खूप सुंदर बसते. हे झालं आपल्या पुढच्या भागाचं पॅटर्न तयार. हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता याच्यामध्ये हा एक भाग, हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग. पुढच्या भागात असे 3 भाग होतात म्हणून याला 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज असं म्हणतात. ज्यावेळेस आपल्याला हे ब्लाऊज कपड्यावर ठेवायचं आहे, उभ्यात किंवा आडव्यातच हे सगळं पॅटर्न ठेवायचं आहे. क्रॉस मध्ये कोणताही भाग ठेवायचं नाही. फक्त कपड्यावर आपल्याला इकडची बाजू म्हणजे शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे अर्धा ते 5 इंच तो वाढून घ्यायचा आहे. आणि इकडची बाजू, या सगळ्या 3 बाजू आपल्याला वाढून घ्यायच्या आहेत. म्हणजे जेणेकरून शिवण केल्यानंतर हा भाग जेव्हा असा अखंड जोडला जाईल, फिटिंग करताना मागचा भाग पुढचा भाग आपल्याला हा तंतोतंत मॅच झाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे पॅटर्न कपड्यावर वाढून घ्यायचं आहे, पूर्ण वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत. याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा. सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असे ब्लाऊज शिवा. धन्यवाद.